हा एका गुरुजनाच्या नावे असलेलं प्रतिष्ठान आहे असं आम्हाला तर समजलं की एक आदर्श गुरुजी कसा असावा, एखादा मुख्याध्यापक कसा असावा, त्याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे होळीकर सर. आणि त्यांच्या संस्काराखाली जे घडलेले आहेत ते जाधव सर आणि त्यांची सर्व टीम यांनी हा गुणगौरवाचा कार्यक्रम आयोजित केला आहे. उपस्थित सर्व पालक, शिक्षक वृंद, विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, गुणगौरवाचा कार्यक्रम मी असं म्हणेल की उदगीरमध्ये आल्यापासून आता मला 4 महिने संपलेत. ऐकून होतं उदगीरबद्दल, परंतु प्रत्यक्षरित्या आल्याच्या नंतर सुद्धा ज्या गोष्टी अनुभवता आल्या किंवा लक्षात आल्या ते निश्चितच उदगीर म्हणजे अशा हुशार विद्यार्थ्यांची खाण आहे. कारण मुळातच उदगीर हा मूळ उदगीर पॅटर्न, जो ज्याला आपण आता लातूर पॅटर्न म्हणून ओळखतो किंवा म्हटलं जातं, तो मुळात आहे तो उदगीरचाच पॅटर्न. कारण इथूनच तशी परंपरा इथल्या विद्यार्थ्यांनी कायम ठेवलेली आहे. आणि आपण पाहतो आता हे नमुना दाखल समजा अनुजाला इथं आपल्याला आज भेटता आलं, पण अशी कितीतरी विद्यार्थिनी आहेत की जे चांगल्या प्रकारे आपल्या क्षेत्रामध्ये ठसा उमटवतायत किंवा चांगलं नेतृत्व करतायत. इव्हन आपण पाहतोय की आपल्याकडे UPSC MPSC मध्ये सक्सेस होणारे विद्यार्थी सुद्धा या तालुक्यामधून मोठ्या प्रमाणामध्ये आहेत. तर या निमित्तानं जी मुलं इथं उपस्थित आहेत, मुलं मुली विद्यार्थी, या सगळ्यांना निश्चितच प्रेरणा देणारा हा कार्यक्रम आहे असं मला वाटतं. आणि हा कार्यक्रम आयोजित करून निश्चितच इथल्या गुरुजनांनी किंवा इथल्या ह्या आयोजकांनी अशा विद्यार्थ्यांचं कौतुक आणि असं करण्यासाठी इतर विद्यार्थ्यांना प्रेरणा, या दोन्ही गोष्टी साधण्याचा हा प्रयत्न त्यांनी केलेला आहे. उपस्थित सर्व यशस्वी विद्यार्थी यांचं मी अभिनंदन करतो. त्यांच्या भविष्यासाठी सुयश चिंतितो. आता जसं अनुजानं सांगितलं की तुम्हाला जे आवडतं ते क्षेत्र तुम्ही निश्चितच निवडा. कुणीतरी काहीतरी करते म्हणून मलाही त्याच रस्त्यानं जायचं निश्चितच चुकीचं आहे. आपल्याला जिथं आपला इंटरेस्ट आहे, जिथं आपल्याला आवाका आहे त्या विषयाचा किंवा त्या गोष्टी आवडतात, त्या गोष्टी जर आपण करायला गेलो तर निश्चितच यश लवकर मिळते. मग ते कुठलंही क्षेत्र असो. एखाद्याला कला क्षेत्रामध्ये आवड आहे, एखाद्याला छान गाता येतं, त्यांनी त्यामध्ये आपलं कसं सिद्ध करावं, त्यामध्ये पुढं जावं. नो नीड की त्यांनी प्रत्येकाने पुस्तकच वाचली पाहिजे, पुस्तकातूनच शिकलं पाहिजे आणि चांगले मार्क्स किंवा नंबर्सच घेतले पाहिजे. ठीक आहे, ते तर आवश्यकच आहे, पण त्याशिवाय जर आपल्यामध्ये इतर काही कलागुण असतील तर त्याचं सुद्धा विकसन आपण करण्यासाठी स्वतःही सिद्ध झालं पाहिजे आणि पालकांनी सुद्धा तसा आग्रह धरला पाहिजे. अलीकडे आपण पाहतोय आता नीटचा निकाल लागला, JEEचा निकाल लागला किंवा अजून इतर वेगवेगळ्या पात्रता परीक्षांचे निकाल लागत आहेत. लाखो मुलं बसत आहेत आणि शेकडो मुलं पास होत आहेत. आणि मग होतंय काय की जी मुलं सक्सेस झाली ते ठीक आहे, ते सक्सेस मुलं आनंदी, पालक आनंदी, सगळे आनंदी. परंतु जी मुलं त्यामध्ये सक्सेस नाही झाली याचा अर्थ ती लायक नाहीत का? निश्चितच आहेत, परंतु त्यांचं क्षेत्र कुठलं तरी निश्चित वेगळं आहे. तर ह्याची जाणीव पालकांनी सुद्धा आणि विद्यार्थ्यांनी सुद्धा ठेवावी. नाउमेद न होता किंवा मला कमी मार्क्स आले, कमी नंबर्स आले किंवा एखादी पात्रता परीक्षा मी पास नाही झाले किंवा झालो नाही म्हणून मी निकम्मा आहे किंवा माझी लायकीच नाही, अशा कुठल्याही गोष्टी डोक्यात न ठेवता, कमी मार्क्स आलेले असतील किंवा एखादी पात्रता परीक्षा आपण उत्तीर्ण नाही करू शकलो तरी अशा विद्यार्थ्यांनी नाउमेद न होता आपल्या आवडीच्या क्षेत्रामध्ये स्वतःला झोकून द्यावं. हजारो क्षेत्र आपल्यासाठी खुली आहेत, ज्याला जे आवडतं त्यांनी करावं अशी मला वाटतं, माझी धारणा आहे. पालकांना सुद्धा ह्या गोष्टी आपण आता इथल्या अलीकडचे पालक म्हणजे आताचे पालक हे सगळे सुशिक्षित आहेत, शिकलेले आहेत. जुने पालक जेव्हा होते ते बऱ्यापैकी काही लोक अशिक्षित किंवा अडाणी होते, परंतु आता पालकच त्या पाल्यापेक्षा अधिक सजग आहे. काय करावं नाही करावं हे पालकच ठरवून त्याला तिकडं घेऊन जाण्याच्या बेतात आहे. सध्याची अशी परिस्थिती आहे. तर मला या निमित्तानं असं सांगायचं की क्षेत्र सगळे खुले आहेत, आपली उडान घेणं आपलं काम आहे. आणि आपण जर स्वतःला त्याच्यामध्ये झोकून दिलं तर निश्चित यश मिळतं. आणि त्याचे असे मूर्तिमंत उदाहरणं म्हणजे आपल्या ग्रामीण भागातून असे सिलेक्शन झालेले काही विद्यार्थिनी आहेत. आता आपण सांगितलं की अतनुरे हां, श्रद्धा सुद्धा तलाट्यामध्ये राज्यात पहिली आली. साधी गोष्ट नाही राज्यात पहिले. आता ती कर निर्धारक म्हणून मला वाटतं नगर परिषद प्रशासनाकडे तिचं सिलेक्शन झालेलं आहे. अशी कितीतरी क्षेत्र आहेत. तर त्या क्षेत्राला आपण ओळखा, तसा अभ्यास करा, स्वतःला सिद्ध करा, यश नक्की मिळेल. ह्या प्रवासात तुम्हाला बऱ्याचदा अशी काही माणसं भेटतील, नाचता येईना अंगण वाकडं, अशी एक म्हण आहे मराठीमध्ये, आपल्याला माहिती असेल. बरीच काही अशी माणसं भेटतात आयुष्यामध्ये. आम्ही सुद्धा MPSC करताना त्या प्रवासात भेटलेली लोक होती
तर ते फार अवघड असते. इतकं सोपं आहे का? अजिबात त्याच्या नादीच लागू नको. तुझे मार्क्स किती, तू बघतोस काय स्वप्न, अशी सांगणारी माणसं आपल्या पुढे भेटतात. ते एक तर अर्धवट असतात किंवा ते स्वतःला सिद्ध करण्याचा कधी त्यांनी प्रयत्नच केलेला नसतो. कुठंतरी एखादी परीक्षा देऊन बघितली आहे आणि फेल झाले, सोडून दिलं आणि ते ज्ञान पाजळत बसतात पुन्हा की अरे तू कशाला ह्या प्रवासात जातेस, याच्यात वेळ लागतो. इव्हन मला चांगलं आठवतं की काही सायन्सला ॲडमिशन घेऊ इच्छिणारे 50-60% जी मुलं होती आमच्याबरोबरची, मला आठवते, ते जे अर्धवट शिकलेली होती ते लोक सांगायचे की सायन्स प्रचंड अवघड असते, तू 60%चा सायन्सला जातोस, मरशील, होत नाही ते, आपलं आर्ट्स घे, काहीतरी घर पुढं निघ. म्हणजे नॉट नेसेसरी की मला 60% पडले 10वीला म्हणून मी सायन्सला जाऊ नये असं थोडंच लिहिलंय. ठीक आहे, मला त्यावेळी 60% पडले असतील, 70% पडले असतील, 50% पडले असतील, परंतु तुम्हाला संधी आहे स्वतःला सिद्ध करण्याची. 12वीला तुम्ही सिद्ध करा, पुढं सिद्ध करा. तर ही आयुष्यात एकच परीक्षा म्हणजे काही तुमचं फायनल डेस्टिनेशन नाही किंवा तुम्हाला पात्र किंवा अपात्र ठरवणारी आयुष्यातली एकच परीक्षा नाही. कितीतरी क्षेत्र मी तुम्हाला परत सांगतो की खुले आहेत. जे तुम्हाला आवडतं, जिथं तुम्हाला आपलं आयुष्य घडवायचं आहे अशा क्षेत्राला निवडा, झोकून द्या, अभ्यास करा. निश्चित तुमचं भविष्य उज्ज्वल असेल, ब्राईट असेल. आपल्या सर्वांना मी पुन्हा एकदा सदिच्छा देतो. थँक्यू.